आज मी पडवळची भाजी करते. आता पडवळा धुवून मासा बारीक चिरून घेतला आहे. एक पावशेर आहे पडवळा. त्याच्यामध्ये घालायला ही हरभऱ्याची डाळ, ही रात्री भिजत घालून ठेवायची, चांगली हे होते. एक टमाटो, कांदा, आलं लसूण असं आबडधोबड बारीक करून घेतलं आहे. ही कोथिंबीर, हे खोबरं, सुकं खोबरं आहे. सुकं खोबरं, ओलं खोबरं असेल तरी चालतं आहे, सुकं असेल तरी काय नाही, तुम्ही घालू शकता. आता फोडणीला देते. तर कढई तापली, तेल ओतते. तेल तापू दे, मग जिरं मोहरी टाकते. तेल तापले का होते मोहरी, जिरं, तर पहिले लसूण आणि आल्याचं बारीक करून घेतलेलं. कांदा, टमाटो, मीठ 1 चमचा, परतू जरा. डाळ पण याच्यासोबत परतायला टाकायची. झाकण ठेवते, परतू दे. झाकण घालते. थोडा परतू दे. झाकण घालते. परतला आता कांदा चांगला. खोबरं होते. आता ही हळद, लाल तिखट 1 चमचा आणि जरासं गोडा मसाला, जरासा धन्याची पावडर 1 चमचा, हा चिमूटभर हिंग, ही भाजी पडवून तर 2 मिनिटात झाकण ठेवते. नंतर मग पाणी ओतते. झाकण काढते. तर पाणी ओतते. पाणी काही जास्त नव्हते, थोडं शिजण्यापुरतं जराशी. झाकण ठेवते, परत शिजू दे. झाकण काढते. भाजी शिजली. आता भाजी मधून अजून हलवली दोनदा. शिजली. आता कोथिंबीर टाकते. 2 मिनटं शिजू दे, मग बंद करते गॅस. झाली आता भाजी. गॅस बंद करते. ती चांगली मस्त होईल अगदी. एक नंबर. जास्ती पातळ पण नको, जास्ती सुक्की पण नको. छान झाले. बंद करते गॅस. बघून घेते. झाली पडवळची भाजी. माझी रेसिपी आवडते शेअर करा, लाईक करा. कशी झाली सांगा.